नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत वैशेषिक दर्शन. वैशेषिक दर्शनचे दर्शनकार आहेत कणाद महर्षी. त्यांनी प्रमुख ग्रंथ लिहिलेला आहे वैशिक सूत्रे. वैशिक सूत्रामध्ये एकूण 10 अध्याय आहेत. 370 सूत्र आहेत आणि जे सध्या उपलब्ध आहेत ते 345 सूत्रे. हा प्रश्न MCQ साठी देखील विचारला जाऊ शकतो. त्यानंतर त्यांनी सांगितलेला म्हणजे कोणत्या कालमध्ये सांगितलं ते आहे इसवी पूर्व 800 वर्ष. त्यानंतर आपण बघणार आहोत टीका. टीका पदार्थ धर्मसंग्रह ही टीका यांचे टीकाकार आहे आचार्य प्रशस्तपाद. जो वैशेषिक दर्शन आहे यालाच अलौक्य दर्शन असेही म्हणतात. या दर्शनाचा सर्वप्रथम उल्लेख बौद्ध संप्रदायातील मिलिंद पन्हो या ग्रंथात आलेला आहे. हा क्वेश्चन देखील MCQ साठी विचारला जाऊ शकतो. नेमका याचा उद्देश काय होता? सुख आणि दुःख निवृत्तीच्या उपाय म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत सृष्टी उत्पत्ती. सृष्टी उत्पत्ती ही नित्य आणि शाश्वत याप्रमाणे सांगितलेले आहे. परमाणु हे या सृष्टीचे मूळ असून त्या परमाणूपासूनच द्वैनुक, त्रैनुक आणि त्रसरनुक बनतात. आता याच्यात सांगितलेलं आहे 3 द्वैनुक मिळून 1 त्रयनुक बनतो म्हणजे 6 परमाणु. त्यानंतर सांगितलेलं आहे परमाणुवाद. परमाणुवाद म्हणजे या दर्शनानुसार परमाणु अनादी आणि शाश्वत आणि अत्यंत लहान असतात. ते स्वतंत्र असतात आणि त्यांना कधीही नष्ट करता येत नाही. अविभाज्य अंशालाच परमाणु असे म्हणतात. कणादांनी हवेत तरंगणाऱ्या त्या कणाचे तर्कांनी 6 भाग केले व 6व्या भागाला परमाणु असे नाव दिले. त्यानंतर आपण बघणार आहोत वैशेषिक दर्शनानुसार द्रव्य वर्णन. द्रव्य वर्णनमध्ये काय सांगितले? द्रव्याचे 2 प्रकार, कारण, कार्य. कारणमध्ये अजून 2 सांगितले, मृत, अमृत. मृतमध्ये पृथ्वी, जल, वायू, तेज, मन हे सांगितलेत आणि अमृतमध्ये आकाश, काल, दिशा, आत्मा आणि कार्यामध्ये शरीर, विषय, इंद्रिय. ह्या प्रकारे द्रव्य वर्णन वैशिकानुसार मांडलेले आहेत. आता आपण बघणार आहोत आरंभवाद. आरंभवादमध्ये कार्य आणि कारण हे एकच नसून पूर्णतः भिन्न आहे. पण संख्याचे कार्य आणि कारण हे भिन्न नसून एकच आहेत आणि ते वैशिकांनी मान्य नाही. त्याचं उदाहरण जसं दिलेलं आहे की सुवर्ण अलंकाराचे अस्तित्व जर सुवर्णामध्ये असते असे जर मानले तर मग सुवर्ण कारिगराची म्हणजेच सोनाराची आवश्यकता भासणार नाहीत. प्रत्यक्षात मात्र सुवर्णापासून अलंकार बनवण्यासाठी कारागिराची आवश्यकता असते. त्याच्यानंतर त्यांनी आरंभवादमध्ये 5 प्रकार सांगितलेले, जे की बुद्धिभेद, संज्ञाभेद, उपयोगभेद, आकारभेद आणि संख्याभेद. बुद्धिभेदमध्ये म्हणतात कार्य निर्माण होण्याच्या अगोदर स्वस्थतेला बुद्धीला वेगळे ज्ञान होते तर कार्य निर्माण झाल्यावर वेगळे ज्ञान होते. जसे की उदाहरण आपण बघणार आहोत पट. तर पटच्या निर्मितीसाठी तंतुज्ञान असणे आणि पट ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत संज्ञाभेद. संज्ञाभेदमध्ये काय सांगितलेले आहे? यात कार्य आणि कारण हे दोन्हींना वेगवेगळ्या नावाने ओळखतात. जसं की पट तंतू संज्ञाने ओळखते तर पटला पण पट संज्ञाने ओळखतात. उपयोगभेद. उपयोगभेद म्हणजे कार्य व कारणचे उपयोग वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. नंतर आकारभेद. आकार वेगवेगळा असतो म्हणून त्याला आकारभेद असं म्हणतात. जसं की पट हे लांब आणि रुंद असतात पण तंतू फक्त लांब असतात. आता आपण बघणार आहोत संख्याभेद. संख्याभेदमध्ये सांगितलेले दोन्हीच्या संख्येत भिन्नता आढळते. जसं पट त्याची संख्या 1 आहे आणि तंतूची अनेक आहे. त्याच्यानंतर आरंभवाद नंतर वैशेषिकांनी पाकज सिद्धांत देखील सांगितलेला आहे. त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे पृथ्वी परमाणूच्या तेजाशी संयोग झाला असता पृथ्वी परमाणूच्या गुणांमध्ये कायमस्वरूप बदल होते कारण त्या पाक निर्मिती होती. यालाच पाकज उत्पत्ती सिद्धांत म्हणतात. आता पाकज उत्पत्तीसाठी जे तेज आवश्यक असते ते 4 प्रकारे आहेत. जसे की दिव्य तेज, भौम तेज, ओदर्य तेज, आकारज तेज. आता दिव्य तेज म्हणजे काय? सूर्य व वीज यातून मिळणारे तेज. भौम तेज म्हणजे परमाणूच्या आत असणारे तेज. औदर्य तेज म्हणजे प्राण्यांच्या शरीरात असणारे तेज आणि आकार तेज म्हणजे चकाकणाऱ्या वस्तूंमध्ये असणारे तेज. त्याच्यानंतर त्यांनी पिलुपाकवाद देखील सांगितलेला आहे. पिलुपाकवादमध्ये ते म्हणतात की पाकज उत्पत्ती निर्माण होताना तेज संयोगाने पृथ्वी महाभूताची सर्व परमाणू क्रमाने सूट होते. तेजाशी संयोग झाल्यावर परत पाक निर्मिती होते व पुन्हा परमाणू एकत्र येतात. पृथ्वी महाभूत निर्माण होते. याचं उदाहरण त्यांनी दिले आहे. जसं की आता आपण जेव्हा मटका बनवतो त्याला पहिले वाळवतात. मग ते कच्चे मटके बनल्यानंतर त्याला तेज क्रिया दिली जाते. जेव्हा त्याला तेज क्रिया दिली जाते तेव्हा ते पक्के मडके बनतात. अशा प्रकारे एक मडका तयार होतो.
आता कच्चे मडके तर पक्के जो आपण जो मडका असतो त्याला जो आपण पक्का मडक्यामध्ये बदलतो तर त्याच्यात त्याचे गुण, रंग, गंध देखील बदलतात. आता पाकज उत्पत्ती आयुर्वेदात म्हणजे पाकज उत्पत्तीच्या आयुर्वेदात काय महत्त्व आहे ते सांगितलेले आहे. त्याचे आयुर्वेदात महत्त्व अग्नीसाठी आहे, पचनशक्तीसाठी चांगला उपयोग होतो. अन्नाचे रूपांतरसाठी, स्वास्थ्य आणि रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि धातूची निर्मिती होते. आता विशेषकांनुसार आयुर्वेदात महत्त्व काय सांगितलेले आहे. सर्व पदार्थ आणि घटक सूक्ष्म अणूमध्ये विभागलेले असते. शरीराच्या कार्यांचा आधार सूक्ष्म घटकांच्या संतुलनावर असतो. शरीरातील विविध दोष हे पंचमहाभूतवर आधारित असतात. अशा प्रकारे वैश्विक दर्शन कनाद महर्षींनी मांडलेलं आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील याच्यावर तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.